विविध भारती पुणे ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत आज अमृत उद्यान ग्रीष्मकालीन उत्सव 2024चं उद्घाटन होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी येत्या शुक्रवारपासून हे उद्यान खुलं राहणार असून ते 15 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. हे अमृत उद्यान पाहण्यासाठी येत्या 29 ऑगस्टला राष्ट्रीय खेल दिवसाच्या निमित्तानं यावर्षी प्रथमच खेळाडूंना आमंत्रित करण्यात आलं असून शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही यावर्षी आमंत्रित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते काल जळगाव इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात बोलत होते. जळगाव जिल्ह्यातील रस्त्याच्या कामांसाठी 100 कोटी रुपये देण्यात येतील असं त्यांनी जाहीर केलं. यावेळी बालकवींच्या धरणगाव इथल्या नियोजित स्मारकाचं भूमिपूजनही झालं. यवतमाळ इथल्या खासगी बँकेतील 242 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी 206 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारी संस्था विशेष लेखा परीक्षकांनी केलेल्या लेखापरीक्षण अहवालावरून तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. यात 156 कर्ज प्रकरणात 241 कोटी 50 लाख रुपयांपेक्षा अधिक अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत पुढील भूमिका येत्या 29 ऑगस्टला जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. नाशिक इथं आयोजित शांतता फेरीच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत आज सकाळी 6 वाजेपर्यंत 97% म्हणजेच 28 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. वरसगाव धरण 97%, पानशेत 99% तर टेमघर धरण 100% क्षमतेनं भरलं आहे. खडकवासला धरणातून आतापर्यंत एकंदर 18 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग यांच्या वतीनं 19 वर्षाखालील मुले आणि मुलींच्या गटाची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत 5व्या फेरीअखेर धनश्री खेरमोडे ही 5 गुणांनी आघाडीवर आहे, तर मुलांच्या गटात सुयोग वडके, अर्णव शिंदे आणि आर्यन गोडबोले हे खेळाडू 5 गुणांनी संयुक्त आघाडीवर आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58